हाय फ्रेंड्स, आज आपण शेवाळे बनवायची मशीन बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मसाल्याचा डंख बघितला होता। या रव्याच्या शेवया आहेत, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आम्ही 17 किलो रवा घेतलेला आहे। या शेवया आम्ही सेल करायसाठी बनवतोय, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आहे। तर आता इथे मशीन जोडली जात आहे। एकाच वेळी जास्त केल्या का कस्टमर येतील तसं त्यांना द्यायला बरं पडतं, म्हणून एकाच वेळी जास्त करून ठेवतो। आणि सीजन चालू आहे, त्याच्यामुळे त्या पटापट संपतात सुद्धा। तर इथे शौर्य सुद्धा मदत करू बघतोय, पण आमच्या बाळाला अजून जमत नाहीये मदत करायला। तर इथे एका घमेलीत थोडा रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण शेवयांचा जो रवा असतो तो तयार करून घेतो, किंवा शेवयांचं पीठ असतं ते तयार करून घेतो। झटपट होतं हे, याला फार असा वेळ लागत नाही। रव्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून सुद्धा आपण शेवया बनवतो। प्रत्येकाच्या आवडीवर आहे कशा बनवायच्या ते। तर शेवई बनवायसाठी अशा प्रकारे पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं जातं सर्वप्रथम। तर आता इथे पीठ रेडी झालेलं आहे। आता शेवई बनवायला आम्ही सुरू करतो। अशा प्रकारे या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकलं जातं आणि शेवई तयार केली जाते। पीठ मशीनमध्ये टाकलं का ऑटोमॅटिक शेवाळ्या बनायला सुरुवात होते। फक्त पीठ हाताने अशा प्रकारे थोडं मागे पुढे करावं लागतं। आणि आता बघा, शेवया आपल्या तयार होत आहेत। तर आता या ज्या तयार झालेल्या शेवया आहेत त्या हाताने अशा प्रकारे आपण काढून घेतो आणि मग त्या वाळत टाकतो। आणि सर्व शेवयांची प्रोसेस सेम। पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे आम्ही या शेवया लवकर काढल्या, नाहीतर एक दिवस अजून आम्ही सुकट ठेवतो। त्याच्यामुळे मी आता हे अशा प्रकारे घरामध्ये पसरवून ठेवते फॅन खाली। तर अशा प्रकारे आपले शेवाळे किंवा शेवया तयार झालेले आहेत। आणि आता आम्ही या पॅकेट्समध्ये वजन करून भरून ठेवणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।